सातपूर अंबडलिंग रोड येथील केवल पार्क जवळील मालुसकर मळ्याच्या शेजारी अगदी रोडच्या कडेला असलेला धोकादायक वृक्ष काढण्यासाठी महापालिकेला अर्ज ऑनलाईन कंप्लेंट देऊन सुद्धा एकही अधिकारी न आल्याने शेवटी रोडच्या मधोमध वृक्ष कोसळल्याने येण्या जाण्यास रस्ता 2 तास बंद होता। 1 तासानंतर महापालिकेचे कर्मचारी येऊन रस्ता मोकळा करण्यात आला। हीच तत्परता अगोदर जर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवली असती तर रस्त्यावर झाड कोसळले नसते, किंबहुना वेळीच दखल घ्यायला पाहिजे होती, ती घेतली नाही। त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी हे प्रशासकीय राजवटीत अगदी मोकाट झाले आहेत अशी नागरिकांची समज झाली आहे। तरी महापालिकेचे कर्मचारी जनतेचे सेवक असून जनतेच्या मालकाप्रमाणे त्यांनी वागू नये, नाहीतर जनता एक दिवस रस्त्यावर उतरून प्रत्येक अधिकाऱ्याचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही। याची सरकार पातळीवर व महापालिका कर्मचारी यांनी वेळीच दखल घ्यावी। 6/9/2025 रोजी झाड पडायचं स्थितीत होतं, तर मी नगरपालिकेत गेले असता त्यांनी मला सांगितलं की ऑनलाईन कंप्लेंट द्या। त्यानंतर मी लोखंडे साहेबांना फोन केला, पण त्यांची बदली झाली असता त्यांनी मला श्रीकांत इरन यांचा नंबर दिला, तर त्यांना मी व्हिडिओ पण टाकला असता ते मला बोलले लोकेशन पाठवा। आज काही येऊ शकत मी, रविवार आहे, तर सोमवारी मी सकाळी चक्कर मारतो, पाहणी करून झाड काढून घेऊ असे बोलून ते जवळजवळ 8 दिवस झाले ते काही आलेच नाही। शेवटी काही प्राण म्हणजे कोणाची हानी झाली नाही, काही नाही। झाड पडलेलं आहे। आता त्यांनी काळजीपूर्वक तेवढी काळजी घ्यावी लागत होती। त्यांना आपण तक्रार दिल्यानंतर साहेबांनी त्यांना बोलावं लागत होतं का तुम्ही येऊन तेवढं कार्य सांभाळून घ्यावं, बघा झाडाचं काय आहे ते। आज ते झालं, झाड पडलं, नशीब का काही झाडामध्ये काही कोणी नुकसान झालं नाही, कोणी येणार जाणार दाबल्या गेलं नाही, म्हणे मानहानी झाली नाही, त्याबद्दल आम्ही तक्रार करतोय। काय सांगणार तुम्ही? आज या ठिकाणी सर्वात प्रथम जय जिजाऊ जय शिरवाई जय शंभू या ठिकाणी संतोष मालुसकर यांनी ऑनलाईन तक्रार दिली नाही, पण त्यांना फोन केला। त्यांनी आता ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी त्या श्रीकांत सरांना फोन केला। त्यांनी येऊन इथं दखल घेतली पाहिजे होती। काय आज 8 ते 12 दिवस झाले या गोष्टीला ओलांडून त्यांनी ते मग यावेळेस जर समजा आता एवढं मोठं नुकसान झालं, हा रस्ता पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे। आज मग इथं जे झालं, आज मग इथं लोक मेल्यावर इथं आले असते का? आणि सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करून हे सगळे उत्तर देत आहे, हे म्हणताय याला फोन करा, त्याला फोन करा, त्याला फोन करा, याला फोन करा। म्हणजे इथं लोक मेल्यावर हे लोक आले असते का, अधिकारी लोक? त्यासाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने मी सगळ्यांना निवेदन देतो, या सगळ्या अधिकाऱ्यांनी बुडावडीची उत्तर देऊ नये, नाही तर याच्या अर्थ आम्ही आंदोलन करू, एवढं आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, जाहीर निषेध करतो। काम होतं श्रीकांत सरांचं, इथं येऊन त्यांनी पाहणी करायची। इथं जर लोक मेले असते तेव्हा ते आले असते का? आता त्यांना ही घटना घडून कमीत कमी 1 तास झाला, अजून कोणताही अधिकारी इथं आलेला नाही। आम्ही फायरवाल्यांना फोन केला, सगळ्यांना फोन केला, ते एकमेकांचे नावं सांगता, असे उडवडूची उत्तर देता। मग लोक जर इथं मेले असते तेव्हा ते आले असते का? आज एवढं मोठं झाड आहे, 40-50 वर्षापूर्वीचं ते वृक्ष आहे, ते म्हणतात याला फोन करा, त्याला फोन करा। कोणत्या अधिकाऱ्याला आम्ही ओळखतो? यांनी प्रत्येकाने इथं येऊन दर आठवड्याला दखल घ्यावी आणि हे सगळं कार्य निपटावं।